माझ्या गणपती देवाला पहिले नमन वंदू मी कोणाला माझ्या गणपती देवाला दुसरे नमन वंदू मी कोणाला दुसरे नमन वंदू मी कोणाला दुसरे नमन वंदू मी कोणाला माझ्या रघुनाथ देवाला दुसरे नमन वंदू मी कोणाला माझ्या रघुनाथ देवाला दुसरे नमन वंदू मी कोणाला तिसरे नमन वंदू मी कोणाला तिसरे नमन वंदू मी कोणाला माझ्या वागताई मातेला तिसरे नमन वंदू मी कोणाला माझ्या वागताई मातेला चौथे नमन वंदू मी कोणाला चौथे नमन वंदू मी कोणाला चौथे नमन वंदू मी कोणाला माझ्या चारी या दिसेला चौथे नमन वंदू मी कोणाला माझ्या चारी या दिसेला पाचवे नमन वंदू मी कोणाला पाचवे नमन वंदू मी कोणाला पाचवे नमन वंदू मी कोणाला माझ्या पाची पांडवांना पाचवे नमन वंदू मी कोणाला माझ्या पाची पांडवांना सहावे नमन वंदू मी कोणाला सहावे नमन वंदू मी कोणाला सहावे नमन वंदू मी कोणाला माझ्या केलाई मातेला सहावे नमन वंदू मी कोणाला माझ्या केलाई मातेला सातवे नमन वंदू मी कोणाला सातवे नमन वंदू मी कोणाला माझे सातवे नमन माझे सातवे नमन वंदूया सातिया ऋषीना वंदूया सातिया ऋषीना माझे सातवे नमन माझे सातवे नमन वंदूया सातिया ऋषीना वंदूया सातिया ऋषीना माझे आठवे नमन माझे आठवे नमन वंदूया गोकुळच्या कृष्णाला वंदूया गोकुळच्या कृष्णाला माझे आठवे नमन माझे आठवे नमन वंदूया गोकुळच्या कृष्णाला वंदूया गोकुळच्या कृष्णाला माझे नावावे नमन माझे नावावे नमन वंदूया दामोळकरी आईला वंदूया दामोळकरी आईला माझे नावावे नमन माझे नावावे नमन वंदूया दामोळकरी आईला वंदूया दामोळकरी आईला माझे दहावे नमन माझे दहावे नमन वंदूया दशामुखी रावणा वंदूया दशामुखी रावणा माझे दहावे नमन माझे दहावे
मंचावर सादर होतोय रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी यांचा पौराणिक गण सिंधुरासुराचा वध. सिंधुरासुराचा वध. धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मपिता या त्रिपुरासुर दैत्याचा आपला साष्टांग दंडवत. तू माझ्या आराधना कशासाठी करताय? हे समस्त ब्रह्मांडाच्या निर्मात्या या जीवसृष्टीची निर्मिती साक्षात आपण केली. या छोट्याशा पामरावर आपली भक्ती प्रसन्न करून माझ्या समोर प्रसन्न झाला. मला एक छोटासा वर द्या. ठीक आहे हे ब्रह्मपिता, मला देवयोनी मनुष्य पशु पक्षी नाग यांपासून मृत्यू संभवू नये असा वर द्या. वर माझ्याकडे मागत आहे, कारण या विश्वामध्ये ज्या व्यक्तीने जन्म घेतलाय त्याचा मृत्यू अटळ आहे. तू माझी घोर तपश्चर्या केली आहे म्हणून तुला मी हे शस्त्र देतोय. सर्व देवतांवर विजय संपादन करशील, या श्रीखंडावरती राज्य करशील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आदिमाया बाळ गणेश याच्यासमोर जाऊ नकोस. ठीक आहे ब्रह्मदेव, आपणास साष्टांग दंडवत. काय तर म्हणे सृष्टीचे निर्माण करता माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवाला हा दैत्यराज सम्राट आज अमर झाला. अमर झाला हा दैत्यराज सम्राट अमर. नारायण नारायण नमो आदिगण नमो आदिगण सोहं गजानन. नमो आदिगण सोहं गजानन. 33 कोटी देवांनी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला.
अद्याप काही संपले नाही. नारायण नारायण. पण हे असो किती वेळ आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवर आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना त्या नागाची कळ केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. तेव्हा माझे हे भ्रमण कार्य मी असेच पुढे करतो. नारायण नारायण. कोण? साक्षात नारद मुनी. नारद मुनी माझ्या घरदारांना आपला आगमन. नारायण नारायण. हो दैत्यराज इंद्रासूर. हा आणि या त्रिपुरामध्ये तू काय करत आहे? नारदा ब्रह्मदेवाच्या वरण्यावर झालोय. माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवाला मारतो. अमर झाला. हा दैत्यराज सम्राट सिंधरासुराज अमर झाला. साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतलाय म्हणजे तुझा जय जयकार नक्की होणार. नक्कीच. नारायण नारायण. नारदा अरे तू तर त्या देवांचा दास. मात्र आज हा सिंधरासूर देवांच्या पंक्तीत जाऊन बसला. याच गोष्टीचा आनंद. नारायण नारायण. पण दैत्यराज इंद्रासूर तुला हे सारं त्रिभुवन जिंकायचं आहे ना. पण मी सांगेन तुझं तुला करावं लागेल. त्रिभुवन नारदा दिली संधी कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज देवराज इंद्र लंबेच्या नागनाथ दमून गेला आहे. तेव्हा सर्वप्रथम स्वारी देवराज इंद्रावर कर. नारदा हा सिंधरासूर दैत्य आता समस्त ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो ना. होणारच. ब्रह्मदेवांच्या वराची प्रसिद्धी म्हणजे पृथ्वी आणि पाताळातील गुण बहिणीस्तो आणि अमरावतीवर. देवेंद्रांची अमरावती जिंकून तिथे आपली सत्ता प्रस्थापित करणे हा पहिला मनसुबा सुरू करू. देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार. आता देवेंद्राला जाऊन सांगा हा असुर सम्राट सिंधरासूर कोठावर स्वारी करून येतोय. सांगा देवेंद्र. अरे सांभाळ तुझी अमरावती. आला असुरांचा नाश. तुझा सर्वनाश सिंधरासुराला. हे कथन जाऊन देवराज इंद्र यांना सांगतो. नारायण नारायण. व्यथा सांगतो त्रिभुवनाला भगवंत आजला. व्यथा सांग
तेहतीस कोटी देवतांचा राजा देवेंद्र माझी अमरावती अमरपुरी झाली असून तिची निर्मिती त्या विश्वकर्माने केली आणि 10 लक्ष योजनेने विस्तारित झाली. माझ्या सभेला देवाची नारद यक्ष किन्नर हे सारे देव माझ्या सभेला उपस्थित असतात. राजवाडीचं गायन चालू असतं. कंठाच्या गायनावरती अप्सरा कशा नृत्य करतात ते नृत्य पाहून सारे देव हे आनंदी होतात. अशी माझी सुजवा ही अमरावती आहे. बराच काळ निघून गेला हे रंभ्याचे नृत्य पाहून, पण आज या हिंदू दरबारी रंभ्याचे नृत्य हे झालं पाहिजे. रंभे, अगं हे रंभे, नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी राजा दरबारी, नाचते मी राजा दरबारी, रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता कोणा गबाई, सांगू मी आता कोणा गबाई, सांगू मी आता कोणा गबाई, सांगू मी आता कोणा. इंद्रदेव हासले पाहून धुंद झाले, सांगू मी आता कुणा गबाई, सांगू मी आता कुणा गबाई, सांगू मी आता कुणा गबाई, सांगू मी आता कुणा. नटली तुमच्या मनी भलतीच मी लाजले, नाचते मी राजा दरबार.
पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी नारायणं नारायणं नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले तालावरी नारदाची स्वारी चाले तालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी आशीर्वाद आहे या मुलीवर कसं काही ना केलं ते अमरावतीला सर्वांचा कुशल मागायचं राहील भूतलावर मोठं संकट आलं आहे. संकट असं कोणतं संकट आले मुलीवर ब्रह्मदेवाचा वराने तो सिंधरातून दैत्य मारलाय आणि तो तुमच्या अमरावतीवर येणार तेव्हा तुम्ही सावध राहा. दैत्याचे नाव या भूतलावरती कित्येक दैत्य येऊन गेले त्याला मी पाय जरी तुडवलं तर या दैत्याला सिंधरासुराची काय कथा एवढा जर अगदी समर्थ असेल तर शोभता ऋताचे आव्हान हा देवेंद्र तुला आव्हान देत आहे. मुलीवर तुमचं हे भ्रमणकार्य असंच चालू ठेवा. ठीक आहे. या तर नारायण नारायण तारही छेडिता स्वर है गुंतले तारही छेडिता स्वर है गुंतले ब्रह्मपुत्र नारद रमणानी निघाले ब्रह्मपुत्र नारद रमणानी निघाले तारही छेडिता सूर हे जुळले तारही छेडिता सूर हे जुळले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले ब्रह्मपुत्र नारद भ्रमणासी निघाले. धन्यवाद. पाठी
खाली बसा बसा खाली खतरनाक रे अरे पाठीमागे दिसत नाही ना बाबा अमरावती जाणार त्याबरोबर देवेंद्र तुम्ही देखील जाणार देवेंद्र यात्रा पूर्ण केली त्याच वेळेस पाहून झालो भारी जबरदस्त सोबत तर तुम्हाला रत्नजडित राजमुकुट देखील नाही
चंद्र आपली दिशा बोले पण ही जगात आपले भाऊ आज तुझी माती करणार काय तर म्हणे सूर्य पंचमेला उगवेल चंद्र आपली दिशा म्हणजे अरे देवेंद्र तुझी दिशा म्हणजे तुझे दूर आलो या सुवर्ण सिंहासनाचा राजा झाला या अमरावतीचा चक्रवर्ती सम्राट झाला देवेंद्राला मातीत मिळवला अरे देवेंद्र कुंडलीमध्ये राजा बसल्याने कोणी राजा होत नाही त्यासाठी नियतीच्या पटलावर तलवारीने योजना आखाव्या लागतात राहिला तो वैकुंठीचा घाणा लक्ष्मीका जाता वैकुंठासी हरण करतो विष्णुदेवासी विष्णुदेव सांभाळा तुमचा वैकुंठ वारी घेऊन येतोय Hey!
येथे आपल्या मृदुंग वाजवाने सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आमचा मृदुंगवाला चंद्रकांत गवाळी बुवा. नारायणं नारायणं कशी भेट घेऊ तुझी पांडुरंग कशी भेट घेऊ तुझी पांडुरंग निरोप हा माझा त्या विठोबाला सांग निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा कधी भेट घेऊ तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा कशी भेट घेऊ तुझी पांडुरंगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा निरोप हा माझा त्या विठोबाला सांगा नारायण नारायण प्रणाम देवा या नारद मुनी आज कसं काय या वैकुंठात प्राण केलं? नारायण नारायण देवा भूतलावर मोठं संकट आलं आहे संकट आणि ते कोणते नारद? नारायण नारायण ब्रह्मदेवाच्या वरात तो सिंहासन देखील मारला. आणि तो तुम्हाला वैकुंठात येणार तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका. तुम्ही त्याचा पराक्रम. ठीक आहे नारायण नारायण वैकुंठीचा हरी मुकुंद नाम घेता मिळे आनंद नारायण